नमस्कार. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व मान्यवर सहकारी आणि आदरणीय शिक्षक वर्ग यांना माझा नमस्कार. आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती. आजचा दिवस खूप खास आणि भावनिक आहे. आज माझे वडील त्यांचा दीर्घ आणि यशस्वी सेवा जीवनातून निवृत्त होत आहेत. हे क्षण जरी शब्दात मांडणं खूप कठीण आहे, कारण आज जेवढा अभिमान आहे तेवढाच हळवेपणाही आहे. तुम्ही आपले संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे, कष्टाने आणि निष्ठेने आपल्या कामाला वाहून घेतलं. गेली 24 वर्षे तुम्ही शैक्षणिक सेवेमध्ये अतिशय जबाबदारीने काम केलं. अनेक अडचणी आल्या, आव्हाने आली, पण तुम्ही कधीच हार मानली नाही. मी तुमची मुलगी म्हणून किती भाग्यवान आहे हे शब्दात मांडणं खूप कठीण आहे. आज इथे उभं राहून माझ्या वडिलांविषयी बोलताना माझ्या मनात एकाच वेळी खूप साऱ्या भावना दाटून येत आहेत. त्या म्हणजे अभिमान, कृतज्ञता आणि हळवेपणा. शब्द अपुरे वाटतात तुमच्या योगदानांचं वर्णन करताना. शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना विषय शिकवले नाहीत, तर त्यांना चांगले माणूस होण्यासाठी मार्गदर्शन केलं. तुमच्या शिस्तीमुळे, प्रेमळ स्वभावामुळे आणि मार्गदर्शनामुळे शेकडो विद्यार्थी आज यशस्वी जीवन जगत आहेत. शिक्षक म्हणून तुम्ही कितीतरी विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं, पण माणूस म्हणून तुम्ही हृदय जिंकली. घरी सुद्धा तुम्ही आम्हाला नेहमी प्रेमाने समजावलं. शिस्त, आदर्श आणि कधीही न झुकणारी प्रामाणिक वृत्ती शिकवली. आणि शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या पुढे जाऊन एक मार्गदर्शक, मित्र आणि कधी कधी पालक म्हणून साथ दिली. माझ्या वडिलांसाठी शिक्षण ही एक नोकरी नव्हती, तर ती एक सेवा होती, एक जबाबदारी होती आणि त्यांच्या हृदयाशी जोडलेली एक भावना होती. त्यांनी विद्यार्थ्यांवर प्रेम केलं, त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी झटले आणि प्रत्येक वर्ग त्यांच्यासाठी एक कुटुंब होतं. आमच्यासाठीही ते नेहमीच शिक्षक होते. शिस्त शिकवणारे, जीवनाचे मूल्य सांगणारे आणि संकटाच्या काळात आधार देणारे. त्यांनी आम्हाला शिकवलं की शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया आहे. ते आज आपल्या शिक्षक म्हणूनच्या प्रवासातून निवृत्त होत आहेत. हा प्रवास केवळ खडू आणि फळाचा नव्हता, तर तो एका माणसाचा होता, ज्याने आपल्या प्रेमळ स्वभावाने, शांत बोलण्याने आणि संयमित मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात घर केलं. तुमच्या या प्रेमळ स्वभावाने जे बंध बांधले ते कधीच सुटणार नाहीत. आज तुमच्या निवृत्तीनंतर शाळा तुमच्या शांत आवाजाला, प्रेमळ हास्याला आणि समंजस शिकवणीला आठवणीत ठेवणार आहे, हे नक्की. निवृत्तीनंतरच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि भरपूर नवीन आयुष्य मिळो हीच मनापासून शुभेच्छा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. धन्यवाद. धन्यवाद दीदी. अतिशय सुंदर अशा वर्णा शब्दामध्ये एका मुलीनं आपल्या पित्याविषयी या ठिकाणी मत मांडलेलं आहे. तुमचा शिक्षक म्हणून जरी प्रवास संपलेला